पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध. चला तर. सौंदर्य तर तुम्ही बघितलेच असेल. कोणातरी फुलाचे, झाडाचे, घराचे किंवा मुलीचे सौंदर्य तर असतेच, परंतु यासारखीच किंवा यांच्याहून अधिक सुंदर म्हणजे पहाटेचे सौंदर्य. निसर्गातील अनेक सौंदर्यापैकी एक म्हणजे पहाट होय. मानवाची सकाळ चांगली गेली नाही तर त्याच्या पूर्ण दिवस हा चांगला जात नाही. जो व्यक्ती पहाटेला उठून त्याचा आनंद घेतो त्याच्या पूर्ण दिवस हा आनंदातच जातो. कारण सकाळी जे मनमोहक सौंदर्य व शरीराला भिडणारी थंडगार हवा असते त्यात जणू एक प्रकारच्या जादूच आहे. पहाटेची ती शांती व मनमोहन सौंदर्य हे जणू नसाच आहे आणि यामध्ये उगवणारा सूर्य त्यात उजेड आणण्याचे काम करतो. या सगळ्याचे सांगड म्हणजे पहाटेचे सौंदर्य होय. मी हाच सौंदर्य बघण्यासाठी रोज सकाळी 5 वाजता उठून धावायला जातो. त्यामुळे मला आज सौंदर्य बघण्यासोबतच माझे व्यायाम देखील होते. आता काही दिवसापासून पहाटेला ढगाळ मोसम असते. आज तर पाऊस पण येत होता. एवढं पहाटेची मोसम ढगाळ, नजारा हिरवगार हे बघणे व त्याला अनुभवणे हे आपल्यातच खूप मोठी गोष्ट आहे. परंतु आजच्या युवांना याची काही एक जाणीव नाही, कारण ते रात्री वेळाने झोपतात व सकाळी वेळाने उठतात. मला असं वाटते की हा अनुभव प्रत्येक व्यक्तीने एकतरी वेळा अनुभवला पाहिजे, कारण माहिती नाही की मेल्यानंतर माणसाला स्वर्ग मिळेल की नाही. त्यामुळे पृथ्वीवरच निसर्गात जे काही स्वर्गासारखी जागा आहेत त्यांना नक्कीच भेट द्या आणि त्यातला एक म्हणजे सकाळची पहाट होय. मी तर याचा रोजच अनुभव घेतो. पहाटेला शांती असल्यामुळे अभ्यास करणे, योगा व ध्यान हे चांगल्या प्रकारे होते. माझ्या मते सकाळी लवकर उठून पहाटेचा आनंद घेणे म्हणजे दिवसाला दिशा देणे होय. मला असं वाटते की देवाने मानवांसाठी 2 दरवाजे बनवले आहेत. पहिला, सकाळी लवकर उठून दिवस अर्थपूर्ण बनवणे आणि दुसरा, जास्त वेळापर्यंत झोपून राहून येणाऱ्या संधीला नकार देऊन दिवसाचा टाइमपास करणे. जगातील श्रीमंत लोक देखील सकाळी उठून मेहनत करूनच यशस्वी झाले आहेत, ना की झोपून. आपलं आयुष्य कुठे न्यायच्या आणि कुठे ठेवायचे हे आपल्या हाती आहे. शेवटी इतकंच सांगेल की जर आपल्याला खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर पहाटेच्या सौंदर्यासारख्या गोष्टींचा अनुभव घ्यायला पाहिजे. धन्यवाद. इथे हा निबंध मी माझ्या मते लिहिला आहे आणि माझा अनुभव हा इथे मी शेअर केला आहे. तर तुम्हाला हा निबंध कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या कुंदन एज्युकेशन लवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच नवीन कंटेंटसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.